आज आहे नरक चतुर्दशी. त्याचा अर्थ आपण नकारात्मक विचारांवर विजय असा घेऊया. म्हणजे होतं काय, आपल्याला किंवा आपल्या मनाला बरेचदा त्याच त्याच नकारात्मक गोष्टींना उगाळत बसायची सवय पडलेली असते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आता ही सवय ताबडतोब सोडा. म्हणजे बघा, साधारणतः ढोबळ मनाने दोनच प्रकारच्या भावना आपल्या मनात येतात. एक तर सकारात्मक किंवा नकारात्मक. आता तुम्ही म्हणाला आम्ही तर नकारात्मक विचार करत नाही. हे बघा, जेव्हा पण तुम्ही कोणताही विचार करताना फक्त एवढाच विचार करायचा की हा जो विचार माझ्या मनात आहे ह्याचा माझ्या उत्तम आयुष्यासाठी उपयोग आहे की हा उगाच व्यर्थ विचार आम्ही करतोय. त्यामुळे लगेच त्याला झटकून टाकायचं. कोणताही विचार जर अर्ध्या मिनिटाच्या आत तुम्ही झटकून टाकलात ना तर त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे असे विचार जर मनामध्ये आले ताबडतोब त्यांना पळवून लावायचं. आणि दुसरी गोष्ट करायची, 10 मिनिटं रोज सकाळी आणि रात्री ध्यानधारणा करायची आणि त्याच्यामध्ये फक्त असा विचार करायचा की आपण एका स्वच्छ पाण्याच्या फवाऱ्याने आपल्या मनामध्ये जी धूळ कचरा जळमट आहेत ना ती धुवून काढते. म्हणजे काही आठवायचं वगैरे नाही. फक्त असा विचार करायचा की नकारात्मक विचार आहेत ना ते मस्त धुवून निघतायत आणि माझं मन अधिक अधिक स्वच्छ होतंय. आठवड्यावर हा प्रयोग करा बघा, शेवटी सगळा मनाचा खेळ आहे. आपोआप आपल्या मनाला असं वाटायला लागतं की जी नकारात्मक धूळ कचरा जळमट होती ना ती निघून गेलीये. आणि मग ह्याच्यानंतर मात्र जेव्हा पण तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आला ना अर्ध्या मिनिटाच्या आत त्याला झटकून टाकायचा आणि त्याच्या उलटा म्हणजे चांगला विचार करायला लागायचा. हे बघा, सोपं आहे. इथे मी सकारात्मक विचार करते आणि इथे नकारात्मक विचार करते. या क्षणभर असा विचार करायचा कोणत्या विचारांचा माझ्या चांगल्या आयुष्यासाठी फायदा होणार आहे, अर्थात सकारात्मक. नकारात्मक विचार लगेच सोडून द्यायचे. त्यामुळे केव्हाही असा जर विचार मनात आला क्षणभर त्याच्यावर थांबायचं आणि लगेच तो झटकून टाकायचा. आणि हळूहळू अशी जर सवय लागली ना तर तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये विलक्षण बदल होते. तुम्ही नेहमी चांगलाच विचार करताय. कारण आहे काय, आपले जे विचार आहेत ना तेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. जितका चांगला विचार कराल ना त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. हे बघा, सकारात्मक विचार करायला काही पैसे लागतात का? ते लागत असते तर मात्र मला वाटतं आपण अगदी जपून जपूनच सकारात्मक विचार केला असता. पण हा अगदी फ्री असा मार्ग आहे. त्यामुळे जो तुम्ही विचार करता ना त्याऐवजी आता चांगलाच विचार करा. आपण एक